नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की थोडासा आराम करावासा वाटतो. सकाळी उठायला थोडासा कंटाळा येतो, कारण शाळा असली की उठावंच लागतं 5:30ला. पण मग रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी थोडंसं वाटतं आरामात उठावं, कारण काय आहे, कुठं जायचं आहे, दिवसभर घरीच असणार आहोत. तर त्यामुळं थोडंसं लेट उठले आणि जवळजवळ 6:30 पावणे 7 झाले होते. पाणी पण यायचं आहे, तर त्यामुळं मग 6:30 पावणे 7ला उठले, नाही तर आरामात 7 वाजता उठले असते. तर त्यानंतर मग केस वगैरे सुकून घेतले आणि केस मोकळे सोडून मला तर काम आवरता येत नाही. थोडेसे मग क्लचर वगैरे लावून घेतला, कारण ओले होते. आणि पसारा वगैरे तर मुलांनी करून ठेवलेला असतो, कारण मुलं म्हणजे काही ना काही बनवत असतात, तर त्यांचा हा पसारा पडलेला असो. त्यानंतर इथून जे काल वेलाय बनवलं होतं, तर तेच मी तुम्हाला दाखवत होते, कारण चुकलं होतं. आणि तिने तिच्या परीने जसं जमेल तसं बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिचं म्हणजे रोज काही ना काही चालूच असतं बनवणं. क्रिएटिव्हिटी तिच्यामध्ये खूप आहे, ॲक्टिव्हिटी ती काही ना काही करत असते. आणि सगळ्यात पहिले मी ना पहिले फरची पुसून घेत असते, कारण फरची जर मागे राहिली तर नंतर पुसायचा खूप कंटाळा येतो. आणि फरची पुसली नाही की मग असं वाटतच नाही की कुठलं काम आवरलेलं आहे. सगळ्यात पहिले फरची पुसून घ्यायची, त्यानंतरच मग मी बाकीच्या कामांना सुरुवात करते. आणि पाणी यायचं आहे तर म्हटलं माठ वगैरे धुवून भरून घ्यावा. माठ भरायला लावला आणि माठाचा नळ चालूच राहून गेला, तर सगळं पाणी वाया गेलं. आणि पुन्हा मग फिल्टर लावलं, त्यानंतर पुन्हा माठ वगैरे भरून घेतला. आणि आज मी बनवते इथं गुळाचा चहा, कारण मला गुळाचा चहा प्यायला आवडतो कधी कधी. आज सहज वाटलं, म्हटलं गुळाचा चहा प्यावा, तर मग मी गुळाचा चहा बनवत आहे. घट्ट पण बनतो आणि प्यायला पण खूप चविष्ट लागतो, मला तर आवडतो. तुम्हाला आवडतो का गुळाचा चहा? कमेंट करून नक्की सांगा. आणि मी असे माठ उचलण्याच्या रिस्क घेत असते कधी कधी म्हणजे मी रोजच हा माठ इथूनच बेसिनमध्येच भरायला लावते आणि उचलून ठेवते. पण मग माझ्याकडून दरवेळेस म्हणजे प्रत्येक वर्षी एक माठ फुटतो, आणि मी नवीन माठ मग प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये घेत असते. त्यानंतर मग म्हटलं हंडा वगैरे पण घासून भरून घ्यावा, कारण बाहेरचं काम अजून आवरायचं बाकी आहे. आणि केस पण इतके मध्ये मध्ये येतात, मला तर केस मोकळे सोडून कामच आवरत नाही. आणि पितांबरी वगैरे संपलेली आहे, तर त्यामुळं मग मी हंडा निंबू आणि मिठाने घासून घेतलेला आहे. आणि स्वच्छ निघतो त्याने पण, कारण पूर्वी लोक सगळे मिठाने आणि निंबाने वगैरेच घासत होते. तर मी पण नसली पावडर वगैरे घासायला, तर मग मी मिठाने आणि निंबू वगैरे घेऊन आणि त्याने स्वच्छ करत असते. अगदी स्वच्छ निघतो. आणि हा माझा लग्नाचा हंडा आहे, तर अजून अगदी जसली तसा आहे. आणि मला आवडतं तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायला, कारण ते चांगलंही असतं शरीरासाठी. त्यानंतर घरातली कामं वगैरे आवरून चहा वगैरे पिऊन नंतर मग बाहेर आले आणि कपडे वगैरे धुवून झालेले. आणि पाणी आलं की हे पोर्च वगैरे धुवायलाच लागतो, कारण खूप घाण झालेला असतो. आणि मुलं पण खेळतात, आपण पण सायंकाळच्या वेळेस तिथं बसतो, तर त्यामुळं मग मी म्हणजे पाणी आलं की धुवूनच काढत असते, किंवा मग मी ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून वगैरे घेत असते, एकदा झाडू मारून स्वच्छ करत असते. आणि आज रविवार आहे आणि ऑफकोर्स आज इडली तर बनणारच. तर मी रात्री इडलीचं भिजत टाकलेलं होतं, लगेच दळून वगैरे पण घेतलं. जास्त वेळ मी इडलीचं भिजत नाही ठेवलं, कारण वेळ नव्हता. खूप लेट लक्षात आलं की इडलीचं भिजत घालावं म्हणून. तर इडलीचं भिजत घातलेलं, त्यानंतर मग रात्री दळून ठेवलं. आणि सकाळी मग आता इथं मी अगोदर चटणीची तयारी करते, कारण मग चटणी वगैरे करून तडका देऊन ठेवला की तोपर्यंत मग बाकीचं इडलीची पण तयारी होते. मी इडली म्हणजे चटणीसाठी ना नारळ होतं घरामध्ये, तर ते फोडून घेतलं. थोडंसं खोबरं, मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या आणि शेंगदाण्याचे साल वगैरे काढून घेतलेले, शेंगदाणे भाजून. त्यानंतर मग मी इडलीच्या चटणीमध्ये मी कैरी टाकते, कारण कैरीने खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. थोडीशी कैरी घ्यायची, जास्त आंबट नसलेली कैरी घ्यायची, आणि ती पण त्या म्हणजे सगळ्या वस्तूंमध्ये दळायला घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर मीठ टाकले चवीनुसार, जिरे टाकलेले आणि थोडीशी साखर टाकलेली. आणि हे मिक्सरला व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून आणि बारीक असं दळून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालेले. आणि हे बघून तर मला खूपच आनंद झाला होता, कारण रात्री खूपच उशिराने भिजत टाकलेलं मी. आणि दळून पण म्हणजे जवळजवळ 9 वाजता दळून ठेवलेलं, कारण उष्णता आहे तर खूप छान फर्मेंट होतं. त्यामध्ये मी फक्त 2 हिरव्या मिरच्या टाकून दिलेल्या, बाकी काहीच केलं नाही. ना सोडा टाकलेला नाही, ना दही टाकलेलं. आणि ऑफकोर्स हाऊसवाईफ आहे, तर हे सगळं वाया कसं जाऊ देणार, कारण
गृहिणी म्हटलं की खूप काटकसरीने करावं लागतं. थोडंफारसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही. आणि अन्न म्हटलं की मग अजिबातच जाऊ द्यायचं नाही. आणि मी जे काही काम करेल तर ते ऋतूला करूनच बघायचं असतं. अगदी अर्ध्या बॅटरमध्ये माझा पूर्ण कुकर भरलेला होता. फुल म्हणजे कुकर भरून वरती आलेलं होतं. झाकण जर नसतं लावलं तर ते अक्षरशः खाली सांडलं असतं, असं झालं असतं. आणि मी जे करते ते ऋतूला करून बघायचंच असतं. तर तिने पण थोडंसं मिक्स करून बघितलं, कारण खूप छान फ्लफी पीठ झालेलं होतं. मस्त फर्मेंट झालेलं होतं अगदी. आणि इडल्या पण त्याच्या छानच बनल्या, तुम्ही पुढं बघू शकता. आणि मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं, कारण खूप जास्त झालेलं होतं. कारण इडली म्हटलं की इडलीचं पीठ एकदा भिजवलं की त्यापासून डोसे वगैरे आपण सगळेच बनवून खातो. आणि 1-2 वेळा तरी इडली बनवून होते, कारण मुलांना आवडते आणि हे काही रोज रोज बनवणं होत नाही. तर त्यामुळं मग थोडं जास्तीचं भिजवलं, त्यामध्ये अर्धं बाजूला काढून ठेवलं. आणि जेवढं पाहिजे तेवढ्यामध्येच मी मीठ वगैरे घालून घेतलेलं मिक्स करून. आणि नंतर मग मी फक्त एक भांडं भरलेलं. त्यानंतर मग सगळं ऋतूला बनवून बघायचं. जेवढं पण मी काही करेल ते सगळं तिला करायचं असतं. आणि इकडं पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. भांड्यामध्ये मी अर्धशी लिंबाची खाप टाकलेली आहे. आणि हे खूप जुनं भांडं आहे, म्हणजे माझं लग्न झालं त्यानंतरचं. ऋतू अगदी 1-1.5 वर्षाची होती तेव्हापासूनचं हे इडलीचं भांडं आहे. खूप जुनं आहे. चाललं आहे माझं नवीन स्टीलचं घ्यायचं, पण बघू आता कधी घेणं होतं. पण तोपर्यंत चालू आहे. हे पण छान आहे, पण ॲल्युमिनियमचं आहे. तर त्यामुळं मला आता असं वाटतं की स्टीलचं घ्यावं. कारण मी कढया पातेले जवळजवळ सगळं स्टीलचं केलेलं आहे. 1-2च पातेले आहे जे माझ्याकडे ॲल्युमिनियमचे आहे. आणि इडलीचं भांडं आहे ते माझ्याकडे ॲल्युमिनियमचं आहे. नाहीतर कढई कुकर वगैरे मी स्टीलचे घेऊन टाकलेले आहे. आता बघू इडलीचं भांडं पण घेणं कधी होतं, तर ते पण मी नक्कीच घेईन. आणि अगदी 7-8 मिनटानंतर मी थोडंसं म्हणजे झाकण त्याचं खोलून बघितलं, तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी इडली म्हणजे फुगलेली आहे. त्यात सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही. छान झालेली, पण अजून 2-3 मिनटं त्याला वेळ आहे. तर तोपर्यंत म्हटलं तडका रेडी करून घेऊ. तर त्या तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. आणि हे मी यात्रेमध्ये घेतलेलं आहे. अगदी 60 की 70 रुपयाचं लोखंडी आहे ते. त्यामध्ये टाकलेली मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहे तडक्यासाठी, बाकी काही नाही. थोडासा हिंग, बस एवढ्याचीच मी तडका देणार आहे. आणि उगाचच म्हटलं का भांडं भरवायचं, तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मग मी ते तडका पॅनने तडका वगैरे दिला. आणि थोडंसं भांडं झाकून दिलं. आणि थोडीशी पांढरट आलेली चटणी, कारण कोथिंबीर खूपच कमी होती. तर त्यामुळं, कारण बाजार अजून म्हणजे आता मंगळवारी बाजारात जाईल, तर तेव्हा मग पुन्हा कोथिंबीर वगैरे घेऊन येईल. कारण त्यानंतर माझं पुन्हा जाणंच झालेलं नव्हतं. आणि इडली तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित निघत आहे. खूप क्लीन असं भांडं होतं. आणि फुगली पण छान होती. सोडा वगैरे काहीच न टाकता, दही पण न टाकता, कारण उन्हाळा आहे. तर उन्हाळ्यामुळं छान पीठ फर्मेंट होतं. आणि असं म्हणजे पदार्थ छान बनला की खूप म्हणजे जीवाला पण बरं वाटतं असतं. मला तर आनंद होत असतो की म्हणजे पदार्थ परफेक्ट बनला असं. खायला पण छान झालेली तुम्ही बघू शकता. अगदी म्हणजे मध्ये पण त्यामध्ये जाळी दिसत आहे. आणि पहिल्या वेळेपेक्षा पण नंतरचं म्हणजे खूपच छान फुलल्या होत्या. कारण अजून थोडा वेळ पीठ राहिलं साईडला, तर खूपच छान फुगलेली होती इडली. आणि थोडंसं पीठ मग म्हटलं मी डोसे वगैरे पण बनवून घेते, कारण मीठ टाकलेलं पीठ होतं. 2 भांडे लावले आणि मग उरलं, तर त्याचे 2-3 डोसे बनवले. डोसे पण छान झालेले. आणि मुलांना कसं मग सगळंच वेगवेगळं पाहिजे असतं. मधून त्यांना काहीतरी चेंजेस हवा असतो. रोजच भाजीपोळीला वैतागतात. आणि टिफिनला सकाळी सकाळी म्हटलं की मग एवढं सगळं होत नाही. खूप धावपळ होते. आणि इडलीचा म्हणजे वेळ खूप लागतो, भांडे पण निघतात. तर त्यामुळं मग स्कूल असली की त्या दिवशी थोडासा मी कंटाळा करते. शक्यतो तर बनावंच लागतं, कारण मुलांच्या इच्छेसाठी काहीतरी करावंच लागतं. कधीतरी करणंच असतं. मग बाकीचं पीठ वगैरे मी ते पुन्हा पातेल्यामध्ये काढून ठेवलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान झालेली इडली आणि मस्त पांढरी शुभ्र झालेली. आणि नंतर आम्ही किचन वगैरे सगळं आवरून घेतलं, कारण किचन वगैरे आवरल्याशिवाय मला तर जेवणच जात नाही. आणि नंतर मग घेतलेलं आहे जेवायला. तर आम्ही पण जेवण करतो, इडली एन्जॉय करतो. तुम्ही पण या इडली खायला. बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.